नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? अपेक्षा करते की खूप मजेत असणार. तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर मी मागच्या व्हिडिओमध्येच तुमच्यासोबत किचनची क्लिनिंग शेअर केली होती. तर बघा, किचनची क्लिनिंग करत असताना आपल्याला एक फ्लॅट सरफेस हवा असतो, एक प्लॅटफॉर्म हवा असतो की तिथे आपण सगळं सामान काढणार, सगळा व्यवस्थित धुणार, रचणार आणि व्यवस्थित क्लीन करून घेणार. तर बघा, दोघंही रॅक क्लीन झालेले आहेत, पण हा तोच सरफेस आहे की ज्या 2 रॅक क्लीन करताना तर ह्याच सरफेसवरती सगळा सामान काढला जायचा आणि क्लटर फ्री केला जायचा. तर असं आपण करत असताना काय करत असतो की दोघं रॅक व्यवस्थित लावल्या गेल्या, परंतु ह्या ठिकाणी क्लटर जमा होत गेलं. मग आता ज्या वेळेला हा कोपरा पूर्णपणे क्लीन होऊन जाईल त्याच वेळेला किचनची क्लिनिंग ही पूर्ण होईल. तोपर्यंत किचनच्या क्लिनिंगला पूर्णविराम मिळणार नाही. तर इकडची साईड जेव्हा आवरायची होती त्याच्या आधीच मी ड्रममधील धान्याला 2 दिवस चांगलं ऊन दाखवून दिलं आणि मग आता आजच्या दिवसाला मी आज इथं क्लिनिंग करते, तर धान्याला ऊनसुद्धा दाखवून झालेलं आहे. तर बघा, तुम्हालाही धान्याला ऊन दाखवायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे. ऊनही चांगलं पडतं आहे आणि यानंतर काय होते की खूप वारा चालू होतो आणि आपण काहीही वाळत घातलेलं असलं की तिथे खूप धूळ माती जाण्याची शक्यता असते, कारण की वाराच खूप जास्त प्रमाणे असतो. म्हणून मी आत्ताच क्लिनिंग करत असतानाच धान्याला डाळींना ऊन दाखवून दिलेलं आहे. आता इकडच्या फक्त सरफेसची क्लिनिंग करायची आहे. तर ड्रमही धुवून झालेला आहे, स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये धान्य भरून घेणार आहे. एका साईडला माझं हे काम चालू आहे. घरातील 90% कामं पूर्ण झालेले आहेत. मग मी ह्या कामांना सुरुवात केलेली आहे. तर वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा मी कपडे लावून दिलेले आहेत. एका साईडला कपडे क्लिनिंग होणं चालू आहे आणि दुसऱ्या साईडला माझं हे काम करणं चालू आहे, कारण की एकाच वेळी दोघंही कामं पूर्ण होतील म्हणून आणि तिथल्या सरफेसची व्यवस्थित क्लिनिंगसुद्धा करून घेता येईल. म्हणून तुम्हीसुद्धा एकाच वेळी 2-2 कामं करत जा. त्याने काय होतं की आपला टाईमही वाचतो आणि दुपारचा आपल्याला थोडा फ्री टाईमसुद्धा मिळतो. सगळ्या वस्तूंच्या पाठीमागे रोज स्वच्छ क्लिनिंग करणं होत नाही. आपण झाडू तर रोजच मारत असतो, पण तरीसुद्धा जेव्हाही आपल्या मोठ्या वस्तू ठेवलेल्या असतात त्याच्या मागे कचरा जमा होतच जातो. तोही आपल्याला महिन्यातून एकदा का होईना त्या वस्तू सरकवून क्लीन करावीच लागतं. पण किचनची क्लिनिंग चालू होती. जोपर्यंत आपल्या भांड्यांची पूर्णपणे क्लिनिंग होऊन जात नाही तोपर्यंत असे एरिया क्लीन करण्याचा काही उपयोग होत नाही असं मला वाटतं आहे. आणि आपण ज्याही वस्तू जमा केलेल्या असतात त्यांना प्रॉपर जागेमध्ये किंवा डब्यांमध्ये आपण भरत नाही तोपर्यंत आपण कितीही फरची पुसली आणि कितीही झाडू मारला तरीसुद्धा तो एरिया क्लटर फ्री दिसत नाही असं मला वाटतं आहे. बाकी तुमचा अनुभव काय सांगतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणतेही काम चालू करण्याअगोदर घरातील 90% कामं हे पूर्ण करून घेत चला आणि मग कोणत्याही दुसऱ्या कामाला सुरुवात करत चला. हे बहुतांश मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हे खूप वर्क करतं. जेव्हाही तुम्ही तुमची क्लिनिंग करत असता त्यावेळेला तुम्ही हा फॉर्म्युला यूज केला तर तुमच्या क्लिनिंगमध्ये एक पूर्णविराम येत जाईल. काय होतं की आपण अर्धे कामं करत चालू असताना जर दुसरं काहीतरी काम काढलं तर हेही काम पूर्ण होत नाही आणि तेही काम पूर्ण होत नाही. तर तुम्ही लक्षात असू द्या. आता बघा, एका साईडला माझे कपडेसुद्धा वॉश झालेले आहेत. आता ते आधी मी वाळत घालून येणार आणि मग उरलेल्या कामांना परत सुरुवात करणार, कारण की अजून खूप जास्त टाईम झालेला नाही आहे. दुपार व्हायला अजून टाईम आहे. तेवढ्यात माझी ह्या कामांना मी सुरुवात करून दिलेली होती. आता आधी इकडनं मी झाडू का मारून घेत आहे, कारण की आता मला तिथं गिरणीसुद्धा लावायची. तर बघा, आता जेव्हाही आपण कोणताही एरिया क्लीन करायला घेत असतो तर लक्षात असू द्या की त्या एरियाशी रिलेटेड दुसरे कामंसुद्धा आपण पूर्ण करून घ्यायचे आहेत. म्हणजे की माझं अजून थोडं दळणाचं काम बाकी होतं आणि आता मला तो खालचा एरियाही क्लीन करायचा आहे. गिरणी तर सरकवावीच लागणार होती, तर मी आता एका साईडला गिरणीसुद्धा लावून देणार आहे. कारण की बघा, गिरणीतून बाजूला पीठ जरी उडत नसलं तरीसुद्धा गिरणी क्लीन केल्याशिवाय जागेवर ठेवता येत नसते. म्हणून मी आता एका साईडला गिरणीसुद्धा लावून देत आहे. आणि आधी का लावली नाही तर याचं कारण असं होतं की एकाच प्लगला वॉशिंग मशीन आणि गिरणी दोघंही लागत असतात. तर मशीन चालू होतं म्हणून मी गिरणी लावलेली नव्हती. आता मशीन झालेलं आहे, आता गिरणी लावून दिलेली आहे. आता मी पहिले कपडे वाळत घालून येणार आणि मग ह्या उरलेल्या कामांना सुरुवात करणार. तर बघा कसं असतं, अशा एकाच वेळी दोघं कामं चालू असले
की आपल्याला नंतर रिलॅक्स टाईम हा भरपूर मिळत असतो. बघा, आधी जर मी ही सगळी क्लिनिंग करून घेणार, फरशी पुसून घेणार आणि मग गिरणी लावणार, तशा वेळेला काय होईल की आपण नंतर परत ते पीठ वगैरे भरणार तर थोडंफार पीठ हे उडणार, गिरणी साफ करणार, थोडंफार पीठ हे खाली पडणार. त्याच्याने आपली क्लिनिंग व्यवस्थित प्रॉपर दिसेल का? तर नाही दिसणार आणि तेच काम आपल्याला डबल करावं लागणार आहे. आता बघा, इथंच फर्शवरच बऱ्यापैकी घाण होतेच आहे, तर मग हे जे आपण पिशव्या वगैरे झटकतो तर तेही काम आपलं एकाच वेळा आपल्याला घर झाडावं लागणार आणि एकाच वेळी पुसावं लागणार. यामुळेच मी सांगते की कामांचा क्रम असू द्या, कोणतंही काम केव्हाही करायला घेऊ नका, प्रॉपर सिक्वेन्सने कामं करत जा. आता गिरणी ही चालू आहे. या पिशव्यांच्या मी घड्या घालून घेतलेल्या आहेत. तर घरात जास्त क्लटर जमा होतो तर तो ह्या पिशवींमुळेच होत असतो. म्हणून त्यांनासुद्धा एक प्रॉपर जागा करायलाच पाहिजे. जर त्यांना प्रॉपर जागा नसली तर कितीही आवरा तुम्ही, गोंधळ काही कमी होणार नाही. मी तो याच्या अगोदरही तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे की मी पिशव्या कुठे ठेवते आणि ज्याही कचऱ्यासाठी पिशव्या यूज करते त्या अलग जमा केलेल्या असतात आणि बाजारासाठीच्या पिशव्या मी अलग फोल्डर बनवून ठेवलेल्या असतात. जर तुम्ही अजून नवीन असणार माझ्या चॅनलवरती तर मी इथून पुढेही कधीतरी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्नच करेल किंवा यातील मागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी भरपूर टिप्स शेअर केलेल्याच आहेत. तर पिशव्यांनासुद्धा प्रॉपर जागा दिली की घरामध्ये नीटनेटकेपणा दिसत असतो. आता बघा, इथली क्लिनिंग, झाडू वगैरे सगळं झालेलं आहे. गिरणीचं कामही झालेलं आहे. पिशव्या सगळ्या जागेवर ठेवलेल्या आहेत. आता घरं झाडून प्रॉपर क्लिनिंग, जोपर्यंत आपण फरची पुसत नाही तोपर्यंत आपली प्रॉपर क्लिनिंग होत नाही. म्हणून फरची तर पुसायलाच पाहिजे. तर बघा, आपला आता हाही एरिया पूर्णपणे क्लीन झालेला आहे. म्हणजे किचनची क्लिनिंग ही पूर्ण झालेली आहे. फ्रीजला तशी फारशी क्लिनिंगची गरज नव्हती, म्हणून मी आपलं विनेगर लिक्विडने ते पुसून घेतलेलं आहे. जेव्हाही डीप क्लिनिंग करेल तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि गिरणीविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि गिरणीवर डिटेल व्हिडिओ बनवलेलाच आहे, तोही तुम्ही बघू शकता. एरिया खूपच छोटा दिसत असला तरीसुद्धा ह्या एरियाची क्लिनिंग करायला पूर्ण 1.5 तास लागलेला आहे. 1.5 तासात पूर्ण प्रॉपर क्लिनिंग ही झालेली आहे. तर बघा, त्यानंतर किती छान स्वच्छ घर दिसत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.